नमस्कार. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 50वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जन्मदाते मायतात, याची या उपकारा नाही अंत. मानव देह दिदला मजप्रत, उपजोलन जंत त्या पोटी. झालो ना सळ मातेच्या उदरा, अंधू पंगू काना तोतरा. उपजलो ना मुका भैरा, जन्मलो पुरता सुपिंड. जयाचे देव वंदी चरण, ऐसा तो उत्तम ब्राह्मण वर्ण. तेथे मी ईश्वर कृपे अवतीर्ण, झालो पूर्ण दैवाचा. जन्मोजन्मी माता पिता, कोट्यानुकोटी जन्म घेता. पर्या जन्म मरणात चुकविता, तयाची दुर्मिळता निवार. जन्मदाता तोही पिता, दुजा मौजी बंधन करता. तिजा अन्न प्रदाने पाळिता, चौथा भय भीता सोडविता. जगी हे सर्व समसमान, परिकृपाळू सद्गुरु विण. खरा जनक नाही आन, नवल बिंदान परिसावे. जननी गर्भी वीर्य निक्षेपिता, योनिद्वारा जन्मदाता. हातो लौकिकी पिता, सद्गुरु जनता अलौकिक. तो न वेचिता वीर्याचा कण, नीच योनिद्वारा विण. देऊन या निज पुत्र जनन, अनुग्रह पूर्ण करवीत. नमो त्या जन्ममरण निवर्तका, करुणा घना ज्ञान प्रकाशका. वेद गुह्य सच्चित प्रतिपादका, सर्वव्यापका गुरुवर्या. नमो संसार तम दिनकरा, आत्मानुभव संत शेखरा. भक्त चिच्चकोर चंद्रा, कल्प तरुवरा गुरुवर्या. अगाध गुरुरायांचे महिमान, वर्णिता कळे वाचेचा अभिमान. वर्णिता गळे वाचेचा अभिमान, बरे असावे मुखिया समान. खालवोनी मान गुरुचरणी, पूर्वजन्मी अन्नवाच्छिन्न. नसता कोणी तपसंपन्न, होईन तया संत दर्शन. त्रिताप निरसनकारक, त्रिताप निरसनकारक. परमार्थ मोक्षवाणी जहित, साधावे ऐसा जयासी हेत. तेणे व्हावे संतांचे अंकित, उणे न यत्किंचित मगतया. धन्य धन्य सत्संगती, काय वर्णावी तिची महती. तिये पासाव विवेक विरक्ती, परमशांती सद्भक्ता. साई केवळ चैतन्य मूर्ती, अव्यक्तची ते आले व्यक्ती. काय त्यांची निर्विषय स्थिती, कोण निश्चिती वाणील. भक्तभावार्थी श्रोते प्रेमळ, तया लागी तोची कनवाळ. प्रेमेवदे निज चरित रसाळ, केवळ जे राऊळ तयाचे. श्रीदयाचा पडता कर, अहंभावाचा होई चूर. सोहंभावाचा चाले गजर, आनंद निर्भर दृश्य जात. काय मज पामरा शक्ती, वाना वयातयांची कीर्ती. ज्याचा तोच भक्त प्रीती, प्रगटवी पोथी कृपेने. लोटांगण त्या साई चरणा, अभिवंदन श्रोतुग्रणा. नमन साधू संत सज्जना, प्रेमालिंगन सकळिका. सहज लिलेने वार्ता सांगती, जयागर्भी संपूर्ण नीती. जयांचे लेणे नित्य शांती, महानुभव ध्याती ज्या. सूर्या उपमिता नाही सोयी, की तो सूर्य असतास जाई. चंद्र उपमू तरी तो क्षयी, सदैव संपूर्ण साई हा. तया चरणी हे माळ विनीत, प्रेमे श्रोतया लागे विनवीत. परिसाजी कथा श्रद्धायुक्त, दत्त चित्त आवडीने. भूमी उत्तम नांगरून, बीज ठेविले आहे पुरून. परीन वर्षता तुमचे कृपागण, पिकते निर्माण होईल का. पडता संत कथा कानी, पातकाची नुरे कहाणी. पुण्ये अंकुरती कथा श्रवणी, घ्याया पर्वणीचा लाभ. सलोकतादी चारी मुक्ती, नलगे येथे आम्हा आसक्ती. जडो त्या साईची प्रेमळ निश्चळ भक्ती, परमप्राप्ती हीच आम्हा. आम्ही मुळीच नाही बद्ध, आम्हा काय मुक्तीचा संबंध. हो संत भक्तीचा उद्बोध, तेनेच की शुद्ध अंतर. जेणेन मी तू पण स्फूर्ती,
ऐसी जी का सहज स्थिती आम्हा व्हावी ती अभेद भक्ती हेच साई प्रति मागू. आता श्रोतया हीच विनंती वाचू घेता ग्रंथ हाती वाच्य वाचन वाचक व्यक्ती एकात्मस्थिती देखावी. सोडून द्यावे हेमाडपंथा की तो न करता या सच्चरिता केवळ भक्ताची या निजहितार्था कारण निमित्ता तो एक. दैवे लाजला शिंपा त्यागीती त्याचेच हातीचे गेले मोती. काय कीजे अश्वस्थोपती व्हावे न स्वार्थी उदास. येथे शब्द मात्रा शब्दविता नाही कोणी साई परता. तोची श्राव्य श्रवण होता ही एकात्मता न ढळावी. ना तरी ते नाही वाचन श्रवणी सादर नाही कान. जेथे न वृत्ती एकतान पारखी कवन शब्दार्था. श्रवणी धरा निराभिमानता श्रोते साईच भावावे चित्ता. तरीच या श्रवणाची सार्थकता अखंड अद्वैतता राखावी. तेव्हाच सकळ इंद्रिय प्रवृत्ती साईरूप होतील निश्चिती. जळी जळतरंग स्थिती ऐस्या वृत्ती समरसती. तरीच ज्ञानी या परमार्थ बोध विनोदी या ते विनोदामोद. कविता कोविदी पदप्रबंध ग्रंथी या आनंद सर्वत्रा. असो पूर्वी या सच्चरिती अध्याय 39 एक निजोत्तम भक्ताप्रती समर्थ जो की उपदेश. असता हे भक्त बाबापाशी भगवद्गीता चतुर्थाध्यायाशी. आरंभापासून आवर्तनासी होते ते समयासी करीत. एकीकडे चरण सेवा मुखे हळूच पाठ म्हणावा. म्हणता संपता 33 घेतला 34 म्हणावया. निश्चळ मने लय लावणी म्हणतो होते मनीचे मनी. परी नसता कळेसे जनी असणार कोटून काय तरी. म्हणून घेता 34 आले साईनाथाची या जीवा. आता येथे अनुग्रह करावा सन्मार्ग दावावा भक्तोत्तमा. तया भक्ताचे नाम नाना मग बाबा म्हणती तयांना. नाना काय रे पुटपुटसी मना स्पष्ट कारे न वदसी मुखे. केव्हापासून मुखाने वाहे काही पुटपुट चालली आहे. परी आवाज परिस्फुट नोहे ऐसे हे गुह्य काय खिरे. मग नाना वदती स्पष्ट करीत आहे गीतेचा पाठ. इतरान व्हावी कटकट आई ही पुटपुटत धरत. असो ती झाली लोकांची गोष्ट परी मजसाठी बोलपा स्पष्ट. तुझा लागला तरी कळे का पाठ पाहू दे नीट वदले श्री. मग तद्विधी प्रणिपातेन उच्चस्वरे हा श्लोक म्हणून दाविला नानाही प्रणिपात करून ऐकता समाधान बाबास. पुढे या श्लोकाचा अर्थ पुसता पूर्वाचार्य कथिता अर्था. यथा सांग नानाही कथिता बाबांनी माथा डोलविला. पुन्हा नानास करती प्रश्न उपदेक्षंती ते ज्ञान. नाना पायी हा तृतीय चरण करिपा मनन तयाचे. त्यातील ते या अक्षरापाठी अकारार्थी अवग्रहापोटी. अज्ञानपदे अर्थ परिपाटी होते का उपराठी पाही पा. शंकरानंद ज्ञानेश्वर आनंदगिरी आणि श्रीधर मधुसूदनादी भाष्यकार करती ज्ञान परजो अर्थ. तो मान्य आहे जैसा सकळी का तैसाचा आहे मज ठाऊका. परी अवग्रहे होणारी या कौतुका जाणूनी व्यर्थ का मुकावे. ऐसे म्हणून साई कृपागण भक्त चकोर चातक कारण. वर्षले जो बोधामृत कण झाले निरूपण पूर्वीच. पर्या साई लीलेचे वाचक सर्वासी या अर्थाचे कौतुक. वाटले नाही काही साशंक राहिले आश्चर्यकारक हे. असं तयाचे समाधान जेणे होईल समप्रमाण. ऐसा अनेक अल्प प्रयत्न करतो अज्ञान समर्थना. बाबास कोठील संस्कृत ज्ञान ऐसी शंका घेईल कोण. संतान अनधित काहीही जाण शंकेचे कारण अनेकची. अहो एकेन ज्ञातेन सर्वही विज्ञात भवती प्रमाण. कोणान मान्य हे श्रुतिवचन ते अपरोक्ष ज्ञान साईस. अहो एकेन ज्ञातेन घेईल कोण संतान अनधित. अनधित म्हणजे अज्ञात
काहीही जाण शंकेचे कारण अनेकची अहो एकेन ज्ञातेन सर्वही विज्ञात भवती प्रमाण कोणान मान्य हे श्रुतिवचन ते अपरोक्ष ज्ञान साईस जैसा करतला स्थित अमलक तैसे आमूळ विश्व ज्यादेक तया संता काय ना ठाऊक सविताही प्रकाशक ज्याचेने जया ते हे एक ज्ञान तयास कोठे उरले अज्ञान तया विद्या ज्यात अवगत जाण महत्व कोण संस्कृता असो या लीलेचे काही वाचक म्हणती नाना अप्रामाणिक त्यांचा हा स्वकपोल कल्पित अप्रयोजक अज्ञानभंजक अवग्र त्यांचा हा स्वकपोल कल्पित अप्रयोजक अज्ञानव्यंजक अवग्र त्यांनीच रचले हे तोतांड अवग्रहान्वित अज्ञानकांड उगीच उठविता हा वाद वितंड निज ज्ञान अखंड मिरवावया नसताची अवग्रह केला स्थापित ज्ञानाचे जगी अज्ञान काढित ऐसा काहीतरी विपरीत लावती ते अर्थ गीतेचा परी पाहता वस्तुस्थिती विचार करता सूक्ष्मचित्ती साईलीला एकोणचत्वारिशंती काही न विसंगती कथेत असत कोणाच्या काही कल्पना प्रामाणिक वा अप्रामाणिक नाना परितयानी केलेली या कथना वृथावल्गनान म्हणावे सोडून या नानांचा द्वेष वाचकीन होता विकारवश दूर सारता दृष्टीचे दोष दिसेल ते अशेष निर्दोष साईलीला उत्तमोत्तम अध्याय 39 वाचला विनया अध्यायी निर्गम होणार नाही सुगमपणे भगवद्गीता श्रीकृष्णमुखी चतुर्थ अध्यायी ज्ञानमुखी चतुश्रीशतम श्लोकी अज्ञानोन्मुखी प्रवचन तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानीनस्तत्वदर्शिन हा तो गीतेचा मूळ श्लोक त्यातील तृतीय चरणी देख ज्ञानपदा आधी अवग्र एक अज्ञान निदर्शक निघत असे नानता मना अवग्रह ज्ञान हे पद निस्संदेह तदिवृद्ध न कोणाही दुराग्रह तो अर्थ संग्राह्य सर्वत्र ज्ञानदेव तू कैवल्य हे श्रुतिवचन सर्वथा मान्य तरी ज्ञानची तत्वज्ञा उपदेश बंधने अनावश्यकतया मी आत्मा साक्षी निर्मळ शुद्ध बुद्ध मुक्त केवळ प्रत्याग भूत चैतन्य सोज्वळ अद्वयानंद अडळत्वे परंतु मी नव्हे अज्ञानाचे कार्य ही मीन अयमात्मा ब्रह्म मी जाण प्रज्ञानमानंद निधान मी अहम ब्रह्मस्मी स्फुरण शुद्ध विद्या ते हेच जाण मी पापी अभागी दैवहीन या वृत्तीची खाण अविद्या या मायेच्या पुरातन शक्ती एकीचे पायी बंद स्थिती दुजी पासाव बंद निर्मुक्ती या जीवा प्रति अनादी नामरूपाचा सकळ भ्रम हा तो अवघा माया संभ्रम अनिर्वचनीय माया परम मोठी दुर्गम तरावया कल्पनेचे जे जे चढे स्फुरण ते मायेचे निवासस्थान बद्धमुक्त स्थितीचे जन कल्पनेमधून निश्चित ज्ञानदेव तू कैवल्य अबाधित हे श्रुती प्रमेय परीन होता पापकर्मक्षय ज्ञानाचा उदया शक्य जया बांधले शुद्ध ज्ञान संकल्पे त्यास त्या गेले जाण तया नाही मायेचे बंधन विकार स्थान ते नव्हे शुकासारिखा परमज्ञानी विकल्पे झाली तयाही हानी अज्ञान प्रगटे विकल्पापासूनी ते गुरु वाचून निर्सेना प्रवेशता विकल्प ज्ञानी होय ज्ञानी याही अभिमानी विटे कांजीच्या थेंबे दुधानी होतसे घाणी दुग्धाची म्हणून अज्ञान समजावे आधी तन्निरासे मन शुद्धी होताच प्रगटेल ज्ञान निर्वधी म्हणजे परमावधीचे आत्यंतिक ज्ञान असे अभेद समाधी लागेल जया द्रव्य वैभव ध्यान विषय सेवनी अतृप्त मन
स्त्री पुरुषाचे अखंड चिंतन, तयाचे ज्ञान अज्ञानची. ऐसा धनसुत दारा मोहित, ज्ञानी असता नेणे निजहित. म्हणून जोवर भक्ती विरहित, अज्ञान वृत्त ज्ञान त्याचे. जीव ज्यात अज्ञानयुक्त, अज्ञानातून होऊन मुक्त. ज्ञानी आणिक ज्ञानातीत, होणे हे निश्चित ब्रह्मरूप. अज्ञान जाता प्रगटे ज्ञान, क्षमाशाली तो सज्ञान. गेला न जोवर देहाभिमान, तोवर आधीन प्रकृतीचे. रामकृष्ण आदी जे जे अवतार, संत सनकादिक शिष्ट प्रवर. तयाच्या आज्ञेची प्रकृती किंकर, जियेने तदितर भुलविले. हृदयस्थ असता सर्वाभूती, कोणी नेणे स्वरूपस्थिती. ऐसी या मायेची अर्थक्य स्थिती, आवरण शक्ती आगाध. तरी मी करता मीच भोगता, सोडल्या बिन ही खोटी अहंता. तया हृदयस्थ शरण न निघता, निज निर्मुक्तता आला देना. नित्यानित्य वस्तू विवेचन, श्रवण मनन निधिध्यासन. करावा शमदमादी षटक संपन्न, तेनेच निवर्तन अज्ञान. जगमजहुनी सारे भिन्न, मी तो परिमित परिच्छिन्न. परिमित म्हणजे अल्पमर्यादित आहे, आणि परिच्छिन्न म्हणजे शुद्ध चोख. हे दोन्हीचा अर्थ अल्प असा आहे, मर्यादित. मी तो परिमित परिच्छिन्न, देह तोची मी हे भान. हे तो अज्ञान निर्भेळ, मीच हा देह आहे, मी म्हणजे माझा देह आहे, हेच मुळात अज्ञान आहे. ज्ञान प्रतिपादक वेदांतशास्त्र, तेथ अनुबंध चतुष्ट प्रकार. परमकारुण्यक भाष्यकार, वर्णिती विस्तार पूर्वक. अधिकारी विषय संबंध तीन, अनुबंधा चौथा म्हणजे प्रयोजन. प्रयोजनाचे होता विवेचन, अज्ञान निवर्तन तै कळते. जीव ब्रह्माची जी ऐक्यता, तोच मुख्य विषय या वेदांता. या ऐक्य प्रमेया अंतर्गत जी अज्ञानता, तन्निवर्तता हे प्रयोजन. या मूलज्ञानाची निवृत्ती, तीच की स्वरूपानंद प्राप्ती. म्हणून करून युक्ती प्रयुक्ती, अज्ञानोच्छिती आवश्यक. जो न भेदाचे निरसन, तो न कोणीही सज्ञान. देहाभिमानाची हे ज्ञान, पूर्ण अज्ञान त्या नाव. स्वयंनिर्मिती सज्ञान, करी अविहित कर्माचरण. जळो त्याचे जागेपण, तो कुंभकर्ण निद्रिस्त. वेदबाह्य ज्याचे वर्तन, न करी वर्णाश्रम परिपालन. तयाच्या चित्तशुद्धीचे साधन, अविद्या निरसन ते एक. सत्वादी त्रिगुण त्रिप्रकारे, शब्दादी विषय नाना विकारे. उपस्थ हे जिव्हाद्वारे, ब्रह्मादि सारे ठकियले. जगज्जंगम प्राणिजात, अनादि अविद्या माया परिवृत्त. रागद्वेषादी विकार मोहित, अज्ञानावृत्त हे सर्व. अविद्ये माझी जीवबद्ध, त्याचे प्रगटावया रूप शुद्ध. अविद्या कामकर्मबंध, तुटला संबंध पाहिजे. दुग्धे तुडुंब गळती सड, ते घट्ट चिकटले गोचिड. परितया शुद्धी आवड, दुग्धाची चाड काय तया. नमस्कार. आजचा अध्यायाची भाषा पण खूप कठीण आहे, सगळं तत्वज्ञान आहे. आज गोष्टीरूप काही नाही. यामध्ये आपल्याला कशी गोष्टीरूपाची आवड असते, बाबांनी केलेल्या चमत्काराची आवड असते, पण आजच्या अध्यायामध्ये संपूर्ण हेच सांगितलेलं आहे. ज्ञान अज्ञान, ब्रह्म ब्रह्मस्मी, मीच ब्रह्म आहे. मलाही काही गोष्टी कळतात तेवढ्या मी सांगते, बाकीच्या माझ्या डोक्यावरनं गेल्यात त्या काही मी सांगू शकत नाही. शेवटी तो लेखक बाबा महान होता आणि बाबा दुसरे महान होते. तर आता अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती, सद्गुरू, कुलदेवता, सीता, रामचंद्र आणि सद्गुरू साईनाथ यांचं नमन करून अध्यायाला सुरुवात केली आहे. तर म्हणे, माझे जन्मदाते मायबाप आहेत, त्यांचे उपकार किती आहेत की त्यांच्यामुळे मला हा मानवाचा जन्म मिळाला. बरं झालो तो झालो, सरळ झालो, चांगला झालो. आंधळा पांगळा, काना तोत्रा, मुका बहिरा असा काही झालो नाही, तर पूर्ण सुपिंड मी जन्मलो. आता ज्याचे चरण देवसुद्धा वंदन करतात, तशा ब्राह्मण जातीमध्ये मी जन्माला आलो. आणि
मी तिथं ईश्वर कृपेनं अवतीर्ण झालो, हा माझ्या दैवाचा भाग आहे. आता हे आपलं झालं आहे बऱ्याच वेळा की जन्मोजन्मी जेवढे आपण कोट्यानुकोटी जन्म घेतो तेवढे माता पिता असतात. आता कसं होतं, शुक्र आणि शोणिताचा पुतळा म्हणजे आपण आहे, की शुक्र जंतू आणि स्त्रीतले जंतू की जे वडिलांनी तिकडं सोडले आणि त्यातून माझा जन्म झाला. पण सद्गुरू खरे पिता, कारण त्याने कुठलंही काय असलं कर्म न करता देखील ते आपले पिता होतात. मग पित्यांचं किती सांगितलं, एक जन्माला घालणारा पिता आहे, दुसरा पोषण करणारा पिता आहे, तिसरा ज्ञान देणारा पिता आहे आणि चौथा जो तुम्हाला भवसागरातून तार करणारा, तो मात्र सद्गुरूशिवाय कोणी असू शकत नाही, असा चौथा सद्गुरू पिता आहे. गुरुचे महिमान एवढं आगाध आहे की ते आपल्याला वर्णन करता येत नाही. अशा वेळी मूक राहावं आणि मनोभावे फक्त मनातल्या मनात त्यांची धन्यता मानावी असं सांगितलेलं आहे. मग साई तर केवळ एक चैतन्य मूर्तीच होते की साईंच्यामुळं प्रत्येकाला त्या त्या व्यक्तीला त्या त्यावेळी ती गोष्ट मिळत गेलेली आहे. अशा सद्गुरूचा आपल्या डोक्यावर हात पडल्यानंतर आपला जो अहमभाव असतो मीपणाचा की मी करतोय तो चूर होतो. तिथं सोहमभाव सुरू होतो. अहमभावाच्या जागी सोहमभाव माहिती आहे ना, कोहम कोहम सोहम सोहम, त्यातला सोहमभाव आणि व्यक्ती आनंद निर्भर अशी आनंदी होऊन जाते. आता हे गुरु म्हणजे काय, त्यांना सूर्याची पण उपमा का द्यायची, कारण सूर्य तरी संध्याकाळी अस्ताला जातो. चंद्राची उपमा का द्यायची, कारण त्याला कधीतरी एक दिवस संपूर्ण क्षय असतो. पण हे साई मात्र सदोदिनं आपल्याजवळ आहेत. तुम्ही आता कोण हेमाड त्याला विसरून जा आणि तर साई चरणी लक्ष देऊन तुम्ही हे व्हा, लीन व्हा त्याच्यामध्ये. भूमी नांगरून चांगली ठेवली, बीज पण आहे, पण जेव्हा पाऊस पडत नाही तोपर्यंत काही त्यातनं पीक निर्माण होईल का, नाही. जोपर्यंत तुम्ही मनपूर्वक लक्ष देणार नाही तोपर्यंत त्यातून भक्ती काही निर्माण होत नाही. आम्हाला चारी मुक्ती नकोत. मुक्तीचे 4 प्रकार आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, अशा ह्या 4 मुक्ती आहेत. तर आम्हाला मुक्ती नको, आम्ही काय बद्ध नाही, कुठे बांधले नाही, आम्हाला मुक्तीचा काही संबंधच नाही. म्हणजे आम्हाला फक्त आम्ही आमच्या गुरुचरणी आहोत तर तिथे आम्ही बद्ध आहोत, बाकी कुठं आम्ही बद्ध नाही आहे. तर आम्हाला काही ह्या बाकी गोष्टींची गरज नाही. आता तुम्ही स्वतःला एक साई समजा, म्हणजे प्रत्येक भक्तानं माझ्यामध्ये साई आहे, मी साई आहे असं जेव्हा समज. आता एखादं दैवानं तुम्हाला शिंपला मिळाला, आत मोती आहे, पण तुम्ही ते टाकून दिला तर तुम्हाला काय त्यातलं शिंपला मिळणार नाही. किंवा काकविष्टेचे झाले पिंपळ, कावळ्याच्या विष्टेतनं बी पडतं पिंपळाचं आणि पिंपळ तयार होतो. तसं आपल्या स्वार्थाला उदास होऊ नका. स्वार्थ म्हणजे काय, इथं परमार्थ हाच स्वार्थ, ज्यातून आपल्याला पैरपाल काय भवसागर तरायचा आहे किंवा पहिलं तीराला जायचं आहे, तोच स्वार्थ इथं धरा. आता साईबाबांची जी मागचीच कथा आहे त्यांचा त्यांनी पुढे सुरुवात केली की नाना तेव्हा बाबांचे पाय पण चुरत होते आणि तोंडाने गीतेतले अध्याय म्हणत होते. मग बाबाने विचारलं, नाना काय रे केव्हाची पुटपुट चालली, काय म्हणतोयस ते स्पष्ट म्हण ना. मग ते म्हणले, गीतेतले अध्याय म्हणतोय, पण लोकांना माझा त्रास नको म्हणून मी म्हणत नाही. अरे म्हणे, लोकांचं जाऊ दे, माझ्यासाठी म्हण, काय बडबडतोय मला पण कळू दे, तुझं आहे का नाही, तुला काय पाठ झालं आहे का, कळतं आहे का. मग तो त्यातला जो एक वाक्याचा अर्थ होता तो सांगितला त्यांनी. आणि मग त्यांनी विचारलं की हा तुला अर्थ यातला कळलं का, उपदेक्षंती ते ज्ञान. मग नानांनी पण तो तृतीय चरण पाहिला, त्याचे मनन कर बाबा, ते ह्या अक्षरापाठी अकारार्थी अवग्रहापोटी. म्हणजे काय आहे तर ह्याचा अर्थ शंकरानंद ज्ञानेश्वर, आनंदगिरी श्रीधर, ह्या सगळ्या भाष्यकारांनी वेगळा लावला आहे. तोच मान्य आहे सगळ्यांना, तोच मला ठाऊक आहे असं त्याने सांगितलं. अवग्रह घातल्याने होणाऱ्या गमतीला, होणारी या कौतुका, जाणणी व्यर्थ का मुकावे. मग साईंनी त्यांना वेगळा अर्थ थोडा सांगितलेला आहे त्यामध्ये, की अज्ञान हे कसं आहे, अज्ञान नाहीच आहे, तुम्ही ज्ञानीच आहात, फक्त तुमच्यावरती आवरण आहे आणि ते आवरण काढले की तुम्ही अजून ज्ञानी होता, असा काहीसा अर्थ बाबांनी सांगितलेला. तर त्याला आत्तापर्यंत कोणी काय बोललं नाही किंवा तेव्हाही कोणी काय बोललं नाही. मग काही लोक नानांनाच हे करू लागले की नाना प्रामाणिक आहेत, अशी गोष्ट घडलेलीच नव्हती, नानांनी मनानंच हे थोतांड रचलं आहे, नानांना उगाच स्वतःचा मोठेपणा मिरवायला पाहिजे आहे म्हणून या गोष्टी याच्यामध्ये सांगत आहेत.
पण ते पटवून दिलेलं होतं बाबांनी की नानाचा द्वेष सोडा म्हणे आणि तुम्ही त्याचं हे करा, अर्थ घ्या. हा गीतेचा मूळ श्लोक आहे, त्यातला हा 3रा चरण आहे. अज्ञान निदर्शक आहे तो, की ज्ञानता मना अवग्र ज्ञानपद हे निस्संदेह. म्हणजे ज्ञान आहेच प्रत्येकाकडं, प्रत्येकजण ज्ञानी आहे, पण त्याचं आवरण वरचं काढलं की त्या व्यक्तीला त्यापासून ज्ञान निर्माण होतं. मग आपले जे 4 वेद आहेत, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद, तर त्यातलं प्रत्येकातलं ते वाक्य एक त्यांनी सांगितलेलं आहे. अद्वयानंद आढळतवे, प्रत्येक भूत चैतन्य सोज्वळ. म्हणजे कोणी शुद्ध बुद्ध मुक्त कुठलाही असेल तरी मी एक आत्मा असतो ना, तर मी तो ज्ञानीच असतो. मी साक्षी निर्मळ आत्मा आहे. मग अयात्मा ब्रह्म हे अथर्ववेदातलं महावाक्य आहे. अयात्मा म्हणजे माझाच आत्मा ब्रह्म आहे, त्याचा अर्थ तोच झाला, अयात्मा ब्रह्म. प्रज्ञानमानंद हे ऋग्वेदातलं वाक्य आहे. तर अहम ब्रह्मस्मी हे यजुर्वेदातलं महावाक्य आहे. या मायेच्या पुरातन शक्ती आहेत की ज्या आपल्याला एकाचे पाय दुसऱ्यात एकमेकाशी बांधून ठेवतात आणि दुसऱ्यापासून म्हणजे एकातनं सुटलो तरी दुसऱ्यामध्ये अडकत राहतो आपण आणि आपल्याला काय ते बंधमुक्त काही होऊन देत नाही आहेत. मग याच्यामध्ये शुकासारखे परमज्ञानी होते, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, अशा व्यक्तीला शुकमुनींना पण त्याचा मोह पडला होता. म्हणजे कसं असतं, कांजी म्हणजे आंबट जे काही आहे ते दुधामध्ये टाकलं तर अख्खं दुधाचं पातेलं नाचतं, सगळ्या दुधाची घाण होते. मग कधी कधी खूप ज्ञानी व्यक्ती असतात पण कुठेतरी एखाद्या गोष्टीत काहीतरी होतं आणि तो मनुष्य वायाला जातो. असे आपण कितीतरी महान मोठ्या मोठ्या व्यक्ती पण पाहिल्या आहेत की ज्यांना खूप काही येत असतं पण थोड्याशा गोष्टीसाठी जातं. कारण आपल्या मनात सतत बायका, पोरं, पैसा, संपत्ती, मी कसा मोठा होईल, माझा आत्ताच्या काळात तर लोक सगळं विसरलेतच हो. फक्त मी कसा मोठेपणा, माझा कसा, दुसऱ्याला कसं दाबायचं, हीच गोष्ट आता झालेली आहे. तर कसली माझी कुणाची मुक्ती नाही आणि काय नाही होणार आहे. एकदा शेवटी प्रलयच होणार आणि सगळेजण त्यातनं नष्ट होणार आहेत. आता कसं असतं, मूळ ज्ञान तुमचं, अज्ञानाचं तुम्ही नाश केला पाहिजे, मूळ ज्ञान तुमच्याकडं असतं. आता काही व्यक्ती कसं आहे ना, सगळं लोकाला म्हणजे मी मोठा गुरुपणा मिरवत असतात किंवा मोठेपणा सांगत असतात, पूर्ण ज्ञानी असतात ते, पण तरी पण कर्म करताना ते काही चुकत नाही, ते त्यांचं काय करायचे ते वाईट कर्म करतच राहतात. म्हणजे अशी व्यक्ती ह्यांचं जागे पण काय कामाचं, की माहीत असून पण सगळं हे कुंभकर्णासारखी झोप घेत असतात. आता सत्व, रज आणि तम हे जे आपले 3 गुण आहेत, तर शब्दादी विषय विकारे म्हणजे माणूस 2 बाजूनी गेला, एक तर तोंडाने गेला आहे आणि दुसरे तुमची जननेंद्रिय आहे, त्याचा पण कधी आपल्याला विषयाचा कधी कंटाळा येतच नाही. तिकडे पण माणसाचं अगदी नातवंड झाली तरी पण त्या व्यक्तीचं नको त्या गोष्टीकडं लक्ष जे असतं. तर याच्यामुळेच ॲक्च्युअली मनुष्य ज्ञान असून पण बऱ्याच वेळा कामातून गेलेला असतो. मग आता ते गाईचं कास दुधानं भरली पण ते दुधाची गोचिडीला काय परवा आहे का, गोचिडीला रक्तच प्यायला आवडतं. किंवा एखादं बेडूक बसलं आहे कमळाच्या तिथं चिखलामध्ये, पण त्याला काय ते चिखलच आवडतो लोळायला, त्याला काय त्या कमळातला सुवास कळत नाही. तो वास कोण घेतो, भुंगा घेतो. सन्मुख दिसे ज्ञानाचा गड्डा, अज्ञानाकडे मूर्खांचा ओढा. अज्ञानाची वाटे ज्ञानमुढा, ज्ञानाचा पाडतया काय. होता अविद्येचे निर्मूलन, स्वये प्रगटे ब्रह्मज्ञान. म्हणून अविद्येचे प्रतिपादन, आवश्यक जाण आरंभी. एका ब्रह्मज्ञाना समान, नाही पवित्र त्रिजगी आन. त्याच्याच उपदेशा अत्यंत मान, त्याविण जीवन निष्फळ. बुद्ध्यादिकांचा चेष्टा विषय, ब्रह्म हे असते ऐसे कार्य. तरी एखादे तरी इंद्रिय, ते होय तो दाखवितसे. ब्रह्मतत्व बुद्धिग्राही, बुद्धिग्राह्य मतींद्रिय पाही. ऐसे स्मृती गरजताही, श्रुतीस ते नाही संमत. बुद्ध्यादिकाचा झाला अभाव, ग्रहण कारणची झाले वाव. मग ब्रह्माचा अस्तित्व भाव, उरला न ठाव मानावया. कर्णगोचर जे जे काही, ते ते आहे इतर नाही. हे तो सर्वत्र प्रसिद्ध पाही, ब्रह्म कदाही असताने. ऐसा होईल याचा अर्थ, परितेने होईल अनर्थ. सूक्ष्म तारतम्या परंपरार्थ, बुद्धी ही सत्निरंतर.
होईना का तिचाही प्रलय, तेथेही ती वसे सत्प्रत्यय. आत्माविश्वाचे मूळ निसंशय, अस्तित्व निष्ठलय सर्व. खडा मारिता घटावरती, आकार विलय खापऱ्या उडती. घटाकार जरी निवृत्ती, खापऱ्या अनुवृत्ती दर्शक. जरी घटकार्याचा ध्वंस, घटास्तित्वा नाही नाश. खापऱ्या कारण अनुवृत्तीस, कार्यास्तित्वांशतेने परी. शून्यत्वी ज्याचे पर्यवसान, ऐसे न केव्हाही कार्यप्रविलापन. अस्तित्व निष्ठलय हे प्रमाण, सत प्रत्यय लीन सद्बुद्धी. सर्व तीर्थे व्रते पावन, पावनाहुनी पावन ज्ञान. तया ब्रह्मज्ञाना वाचून, भजन पूजन निरर्थक. अविद्येने चित्त मलिन, त्या चित्ताचे मलक्षालन. नाही ईशभक्ती वाचून, भक्ती विण ज्ञान उपजेना. म्हणणे आधी अज्ञान जाण, तयाचा बोध तयाचे निरूपण. होता होईल तद्वार्थ निरसन, भक्तीचं प्रमाण तया ते. पायाळाचे डोळा अंजन, पडता दिसे भूमिगत धन. ते भक्तीचे होता अवलंबन, अज्ञान निरसन ज्ञानोदय. ज्ञान हेच स्वरूप प्राप्ती, तयामुळ अज्ञान निवृत्ती. घडल्या वाचून ईश भक्ती, मायेची शक्ती अनिवार. ज्ञानाची भेसळ, अज्ञान वेचुनी काढावे निखळ. खडे टाकून घ्यावे तांदूळ, आदनी निवळ वैरावया. मूर्ती भगवंत ठाई ठाई, ज्ञान यज्ञादी उपासनाही. विश्वतो मुख कृष्णा जो पाही, अज्ञान दाही ज्ञानास्तव. आता ज्ञानयज्ञाचे स्वरूप, अहम ब्रह्मस्मी जेथील यूप. पंचमहाभूते यज्ञ मंडप, जीवेश्वर भेद पशु तेथे. पंचेंद्रिये पंचप्राण, हेत यज्ञाते उपचार भरण. मनबुद्धीची या कुंडामधून, प्रदीप्ती करण ज्ञानाग्नीचे. यज्ञ करता जीव यजमान, करी अज्ञान घृतावदान. आत्मनंदरसी निमग्न, अवभृत स्नान जीवाघडे. तात्पर्य अज्ञान घृता वाचून, कदान प्रगटे ज्ञान हुताशन. जीवेश्वर भेदाते जाळून, अभेद ज्ञान प्रगट करी. आता एखादी लोक म्हणतील, हे ब्रह्म काय आहे दाखवा बरं, कुठला अवयव आहे का एखादा, कुठलं ब्रह्म आहे. तर मग ते कसं सांगितलं, बुद्धी ग्राह्य मतींद्रिय, म्हणजे अजून एक असं इंद्रिय आहे जी बुद्धी आहे. आपल्याला दाखवता येते का, नाही दाखवता येत, पण त्या बुद्धीमध्येच कुठेतरी ते तुमचं ज्ञान होतं. ज्ञानामुळे तुम्हाला ब्रह्म पुढे समजतं, असं स्मृती सांगतात. आता श्रुतीला हे मान्य नाही आहे. श्रुती म्हणते काय, बुद्धीचा अभाव झाला तर काही ग्रहणच होणार नाही, म्हणजे कुठली वस्तू तुम्हाला माहितीच पडणार नाही. आणि मग ब्रह्म कुठून उरणार, ब्रह्म कसं येणार, ब्रह्म कसं दिसणार. अशा या सगळ्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी आजच्या अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्याची उदाहरणं पण अशी दिलेली आहेत की ती मनुष्यदेह गेला, आपण म्हणतो ना, संपला, पण आत्मा राहतो शिल्लक. मग तसंच आहे बघा, एखाद्या माठाला खडा मारला, दगड लागला, माठ फुटला, पण माठाच्या खापऱ्या उरतात की नाही. खापऱ्या अगदी पुऱ्या हे झालं तर माती तरी उरते, म्हणजे माठ नाहीच असं म्हणता येत नाही. तर त्या माठाचं अस्तित्व दाखवतात, त्या खापऱ्या दाखवतात. तसंच एखाद्या, मग ज्ञान तसंच आहे, ज्ञान आपल्या जागीच असतं, पण आपण अज्ञानाच्या आवरणाने मलिन झालेलो असतो. मग ते पायाळू माणसाच्या डोळ्याला अंजन घातलं, अंजन म्हणजे काजळासारखं अंजन मिळतं, तर त्यांना म्हणे जमिनीतलं द्रव्य दिसतं. द्रव्य जमिनीत असतंच ना, फक्त त्या व्यक्तीच्या डोळ्यावर आवरण नसतं अज्ञानाचं. मग त्याला ज्ञानरूपी अंजन डोळ्यामध्ये घातलं की तुम्हाला ते दिसतं. मग इथं अहम ब्रह्मस्मी, म्हणजे प्रत्येकानं मी ब्रह्म आहे, माझ्यात ब्रह्म आहे, हाच मुळात भेद आहे. म्हणजे हे भेदाभेद नाही आहे, इथं सगळं द्वैत आहे. अद्वैत सगळं अद्वैत आहे, द्वैत काही नाही. अद्वैत म्हणजे सगळे आपण एकच जीव आहोत असं आहे. जीवेश्वराचा भेद करायचा नाही तिथं. पशु हा झाला, मानव वेगळा पशु वेगळा, एवढा भेद तिथं होतो. पण मग आपली 5 प्राण, 5 इंद्रिय हे त्या यज्ञाचे उपचार आहेत. आणि मनबुद्धी आपली आहे, त्याच्या कुंडातून ज्ञानाचा अग्नी बाहेर येतो, आणि त्याला अज्ञानाचं तूप घालायचं की तो ज्ञानाचा अग्नी भडकतो. म्हणजे अज्ञानाचं तूप अर्पण केल्याशिवाय ज्ञानाचा अग्नी काही बाहेर येणार नाही.
स्वच्छ आदर्श मलाच्छिदित वन्ही प्रकाश धुमावृत तैसे काम क्रोधाभिभूत अज्ञाने तिरोहित ते ज्ञान चंद्रबिंबा राहुग्रासी अथवा शैवाल जैसे जळासी तैसे स्वयंप्रकाश ज्ञानासी आच्छादी कैसी ही माया मोठमोठ्या ज्ञात्यांची मती भ्रष्ट होऊन जाती अधोगती उपाय माहिती परिणत गती आचरण करती यथेच्छ डोळ साचता अंध होऊनी संग सोडून निसंग वर्तती ते बळे कुसंग नाडती आचरण करती यथेच्छ वानप्रस्थ ग्रस्ताश्रम घेती करू नये ते अचूक करती जिया वस्तूची चिळस घेती तीच स्वीकारती प्रिय म्हणून प्रयत्ने हे पाप चुकविती तेही अदृष्टे पापात पडती काय म्हणावे ऐसी असती ती ही काय ज्ञानाची जैसा मोठा ज्ञानी झाला निश्ची पापाचे सावलेला तर तो कार्यज्ञतेला बुले दीपाला पतंग जसा पाप करणे हे अज्ञान याची तया पूर्ण जाण परिहा कामप्रवृत्ती कारण करेगा गुमान तयाची हे अवघे क्रिया जात केवळ एका कामाचे चेष्टित काम सर्वानर्थ हेत तोच की परिणत क्रोध रूपे कामगतीस जो अवरोध तोच ते काम होई क्रोध पदोपदी हा मोक्षास विरुद्ध ज्ञान प्रतिबंधक ही वृत्ती कामक्रोध यांचा त्रास जडलाच आहे या जीवास ब्रह्मस्वरूपा जवळपास ज्ञानाचे पंगतीत वास यांचा पाण्या वाचून बुडवितात अग्नी वाचून जाळतात शस्त्रा वाचून मारतात दोराविन करतात बंधन तयापुढे ज्ञानीहीन टिकत ज्ञानिया करती पैजेने चित्त महाप्रलय करण्याचे सामर्थ्य नकळता ग्रासित प्राणिया चंदनाचे वृक्षामुळी जैशी काळ सर्पाची वेटोळी तैसी कामक्रोधाची खोळी कोरणी वेटोळी ज्ञानगर्भा इंद्रिय बुद्धी आणि मन याही त्या कामाची आयतन मन बुद्धी आणि इंद्रिय तयाच्या योगे जीवाचे ज्ञान झाकुनी मोहन घाली तया तरी तुम्हा पाहिजे चंदन तरी करा सर्पाचे कंदन कामक्रोधादी सारून आचरण साधावे निधान ज्ञानाचे न करता सर्पाचे कंदन लाभेल काय कवणा चंदन कृष्ण सर्प संवारल्या विण पुरलेले धन लाभेल का तैसे परतत्व आत्मज्ञान ते पदरी पडावया कारण प्रकृती जवनिका निस्सारण हे एकची साधन तदर्थ म्हणून आधी इंद्रिय नियमन तेने कामक्रोधा निर्दाळन जीव कामक्रोधा आधीन अज्ञान आवरण ज्ञानास देहाहुनी इंद्रिय सूक्ष्म मन तयाहुनी सूक्ष्म परम बुद्धी मनाहुनी सूक्ष्मतम बुद्धीहुनी सूक्ष्म परमात्मा सर्व संसार धर्मवर्जित ऐसे हे परात्पर परमसत तो हा परमात्मा परमाहित तेच अमृत निजरूप शुद्ध बुद्ध नित्यमुक्त तेच तत्व अभेद स्थित तेच परमानंदभूत प्रत्यागभूत चैतन्याते जयानाम पंचीकरण तेच की मायारूप दर्शन अध्यारोपापवादैक साधन व्हाबाया प्रबोधन तयाचे अपंचीकृत पंचमहाभूते पंचतन्मात्रा वदती जाते तत्कार्य प्राणेंद्रिय मनोबुद्धी ते सूक्ष्म शरीरता येते आत्मयाची पहा पंचीकृत पंचभूते तेथून विराट उदया येते तया आत्म्याचे स्थूळ देहाते विराट ज्ञाते वदतात स्थूळ सूक्ष्म शरीरा कारण केवळ स्वस्वरूप ज्ञान तेच साभास अव्याकृत जाण कारण आत्मयाचे हे कारण शरीर ख्यात जे चैतन्य प्रतिबिंबयुक्त केवल ज्ञाना कारणभूत अव्याकृत अव्यक्त जानाम आत्म्याचे अज्ञान ते कारण ना निरवय ना सावयव ना उभय जाण केवळ ब्रह्म एकात्मिक तत्वज्ञान ब्रह्मैक्मिक तत्वज्ञान तेनच की निरसन या देहा स्वस्वरूपी अवस्थान तयासीत मोक्षाभिधान याविन मोक्ष नाही ज्ञान स्वरूपावस्थान तो मोक्ष
केवळ ब्रह्मैत्मिकत्व ज्ञान झाल्या होईल अज्ञान निरसन. म्हणून अज्ञान समजावया जाण तयाचे निरूपण आवश्यक. अविद्येने शबल झाले ते ब्रह्मा शबलत्व आले. तया सत हे नाम ठेविले ऐसे ते पावले वाच्यत्व. जरी आतींद्रिय मूळचे वाहिले बुद्धिग्राह्य वाचेने केले तेव्हाच ते मनी प्रविष्टले. आकारा आले ओंकारे. या ओंकार ब्रह्माचे ध्यान सवे करता ईश्वर स्मरण. होई दयाचे देहावसान पावे जनन सार्थक. असो या वाच्य ब्रह्मापासाव अव्यक्ताचा प्रादुर्भाव. अव्यक्तापासून महत्त्व उपजे अहंभाव त्या पोटी. पंचतन्मात्रा अहंकारी पंचमभूते त्या माझारी. पंचमहाभूताची या उदरी जगनिर्धारी जन्मले. अविद्या माया रूपदर्शन तेच या जगाचे रूपलक्षण. या अविद्येचे करावया निरसन अज्ञान विवेचन आवश्यक. अत्यंत विशुद्ध आणि निर्मळ जे चिन्मात्र स्वरूप केवळ. त्याहुनी ते वेगळे शबल दोघांची भेसळ करता नये. लक्ष ब्रह्म जाना निराळे वाचाहून ते अत्यंत निराळे. म्हणून ही अज्ञानाची पडळे उपदेश बळे सारावी. निद्रे माझी पडता स्वप्न डोळे नसता डोळस मन. स्वये देखे अखिल त्रिभुवन अविद्या कारण या सर्वा. पाहू जाता वस्तू एक परी आभास येती आणिक. रज्जू भासे सर्पदेक रजत शुक्तिके गर्भात. पहा सूर्याचे किरण केवळ जन म्हणे तया मृगजळ. परी हा केवळ मायेचा छळ ज्ञानी ही हातबल इज पुढे. पेटलेले खोलीत हाती कोणी जेव्हा गरगर फिरविती. अग्निकंकण दृष्टोपती येते ही ख्याती मायेची. पाहू जाता अग्नी खरा अलात चक्रा नाही थारा. तैसाचा हा माया मोह पसारा नसती या संसारा उत्पत्ती. राख बाजूला केल्याशिवाय अग्नी नसतो किंवा धूर आलो मग धुरातून अग्नी येतो. तसे काम क्रोध हे आहेत आपले ते अज्ञानाने आपण पेटलेला असतो. तो धूर आहे काम क्रोध रूपी. पण तो जर बाजूला केला धूर आपण वारा घालून बाजूला करतो आणि मग अग्नी पेटतो. तसा ज्ञानरूपी अग्नी आपल्याकडे येतो. आता चंद्रबिंबाला राहू ग्रासतो आपण म्हणतो पण खरं चंद्रबिंब आहे तसं असतं. किंवा वर शेवाळं साठलंय आणि खाली पाणी आहे. मग शेवाळं बाजूला केलं की आज शुद्ध निर्मळ पाणी आपल्याला दिसतं. म्हणजे ज्ञान मुळात आहेच परंतु आपल्याला ते दिसत नाही. आपण डोळस असून पाहत नाही. वाईट संगती असते आपली. कधी कधी भले भले ज्ञानी लोक असतात पण ते पण अशा गोष्टीमध्ये अडकतात. मग वानप्रस्थ आश्रम करतात. काय करू नये त्याच गोष्टी नेमक्या करतात. ज्याची किळस आहे ज्या गोष्टी आयुष्यात करू नये तसं करतात किंवा मोहात पडतात. जसा पतंग दिव्यावर झडप घालतो आणि जळून मरतो तद्वत ह्या व्यक्ती त्याच्यामध्ये अडकून राहतात. भले भले ज्ञानी पंडित असतात ते सुद्धा. हे कामक्रोध हे मोठे आपले दोन अवरोध आहेत. हे बाजूला केल्याशिवाय आपल्याला मोक्षाचा ज्ञानरूपी प्रकाश काही दिसणार नाही. आता हे कामक्रोध असे आहे की ब्रह्मरूपाच्या जवळच राहिलेत आणि ते तुम्हाला पाण्या वाचून बुडवतात, अग्नी वाचून जाळतात, शस्त्रा वाचून मारतात, दोऱ्याविना बांधून ठेवतात तुम्हाला. कारण ते कामक्रोधच हे मोठे आपले षडरिपू आहेत. तेच आपले वैरी आहेत. शेवटी मन किंवा बुद्धी काही दाखवता येते का? हो, नाही येत. परंतु ती असते ना आपल्याला. दुःख होतं तेव्हा आपण म्हणतो का माझ्या बुद्धीला दुःख झालं? नाही, माझ्या मनाला दुःख झालं. म्हणजे मन वेगळं आहे आणि बुद्धी वेगळी आहे की जी सारासार विचार करते आणि त्यातून आपल्याला वाईट किंवा चांगला जो काही मार्ग असतो तो दाखवते. मग आता आपण झोपलेलो आहे आणि आपल्याला स्वप्न पडतं तेव्हा काय आपले डोळे उघडे असतात का? नाही. पण आपण तरी पण आपल्या बुद्धीच्या डोळ्याने आपण ते स्वप्न पाहतो. त्यातल्या गोष्टी आपल्याला खऱ्या वाटतात. स्वप्नीचे राज्य ढिसाळं तसं ते आहे. राजा जरी झाला स्वप्नात तर तो ढिसाळ आहे. किंवा मग दुसरं कसं होतं भास असतात की दोरी पडली तो साप वाटतो किंवा शिंपल्याच्या आतमध्ये चमकते ती चांदी वाटते. सूर्याचे किरण हे केवळ पडतात तिथं जिथं मृगजळ असतं पण ते गोल गोल फिरतं. किंवा एखादी व्यक्ती मशाला हातात घेऊन गोल गोल फिरू लागला तर गोल असं अग्नीचं कंकण अग्नीचं कडं झाल्यासारखं वाटतं पण प्रत्यक्षात ते अग्नीकडं असतं का? नाही. तर ही अशीच सगळा मायामोहाचा पसारा माणसाकडे पडलेला असतो.
ऐसिया निर्धारे गेलिया भ्रम, संसार तेव्हाच पावे उपरम. मी देह माझे कलत्र धाम, व्यर्थ परिश्रम हा सारा. पुत्र अश्वादी तृणपाश, इही वेष्टिले जाऊन अशेष. म्हणविती ज्ञानी पंडितेश, सुख नरवलेश गाठीस. शास्त्र कुशल प्रज्ञावान, दुजा नाही आपणा समान. अंतरी मोठा अभिमान, असमाधानकारक. हेची माया वा अज्ञान, अथवा अविद्या प्रकृती प्रधान. आरंभी ज्ञानी त्याचेत निरसन, करता मग ज्ञान उपतिष्ठे. ज्ञान हे तो स्वयंप्रकाश, करणे नलगे याचा उपदेश. अज्ञानाचा होता निरास, ज्ञान उल्हास प्रगटेर. त्या एका भगवद्गीतेतल्या ओळीवरती बाबांनी सांगितलेल्या हा अख्खा अध्याय बेतलेला आहे की एखादा पंडित आहे पण त्याला अभिमान असतो मोठा, मीच ज्ञानी आहे, माझ्याकडेच आहे, मलाच सारं येतं, हे अज्ञान आहे. दुसरी गोष्ट, आपण बायका मुलं संसार पैसा धन ह्या सगळ्यात आयुष्यभर अडकलेला असतो. माझं काबाड ओझं म्हटलेलं आहे, तसं मरेपर्यंत सगळं माझं असतं, पण प्रत्यक्षात त्यातलं काही तुमचं नसतं आहे. म्हणजे ज्ञान आपल्या ठिकाणी प्रकाशातच असतं, पण अज्ञानाचा धूर बाजूला केला पाहिजे, अज्ञानाचा ढग बाजूला केला पाहिजे. हे यातून 10 वेळा फिरून फिरून तेच सांगितलेलं आहे. ज्ञान हे स्वप्रकाशी आहे, उपदेशाने ज्ञान मिळत नाही. तर तुमचं अज्ञानाचं आवरण दूर केल्यानंतर ज्ञान आपोआप तुम्हाला मिळतं. जसं काय एखादं तेजपुंज रत्न आहे पण ते मातीमध्ये कचऱ्यात पडलंय, अनेक वर्षाची वर्षे लोटून गेली, त्यामुळे त्याचं स्मरण होत नाही. पण कर्मधर्म संयोगानं कधी काय ते हाती लागलं तर आपल्याला वाटतं की त्याची सगळी आता ती चमक निघून गेलेली आहे दगडा मातीमध्ये. पण ते पुढं स्वच्छ घासलं आणि व्यवस्थित त्याला तासलं वगैरे रत्नाला, तर ते पूर्वीसारखं तेज त्याला मिळून जातं. तद्वत आपल्या अज्ञानाचा तो सगळा घासला, पसारा काटला की तुम्हाला ज्ञानरूपी प्रकाश तुम्हाला आपोआप पडेल. तेजपुंज एखादे रत्न, जाता केरा मातीत दाटून. गेली वर्षाची वर्षे लोटून, बुजले स्मरण तयाचे. कर्मधर्म संयोगाप्रती कदा काळी लागता हाती. वाटे हरपली समूळ दीप्ती, दगड माती संगती. पुढे ते स्वच्छ घासता, वरील काट माती जाता. पावे ते पुढील तेजपुंजता, तैसीच अवस्था ज्ञानाची. माती काट ते अज्ञान, याच ज्ञानाचे अज्ञाने आवृत्त ज्ञान. करता काट मातीचे निरसन, उधळेल रत्न सहजेच. पापकर्म विनाशक, नित्यानित्य वस्तू विवेक. तोची सत्वशुद्धी प्रदायक, तोचे उत्पादक ज्ञानाचा. हे जग मायेचा बाजार, खऱ्या नकली वस्तू अपार. खऱ्या म्हणून नकली देणार, ऐसे गिराईक फार येते. तरी निवडायाचे कैसी नकली, भल्या भल्यांची बुद्धी थकली. जिये लक्षणे आणावी भुली, ती तव समजली पाहिजेत. म्हणून सवे लागे पारखी, नकली का दिसे खऱ्यासारखी. हे तो दाविल देखा देखी, जाईल शेकी अज्ञान. अज्ञान जाता राहील ज्ञान, देईल सहजची माया निरसन. उरेल तीच सद्वस्तू जाण, नलगे प्रमाण प्रत्यक्ष. सोज्वळ जरी बुद्धीचे डोळे, कल्पना तिमिरे असती झाकोळले. हे तिमिर उपदेशे पळे, उरे ते सगळे ज्ञान असे. वस्तुत जरी मार्गी माळ, दृष्टी देखता सांज वेळ. माळ त्यास भासला व्याळ, अज्ञान पडळ कारण त्या. खिशामाधील गुप्त दीप, उजळता झाला अज्ञान लोप. प्रगट झाले खरे स्वरूप, व्याळत्वा पाप मावळले. म्हणून अज्ञानाचा अपाय, घालवा वया उपदेश उपाय. तद्वर्त ज्ञानी जिजवणी काय, अज्ञान ते काय उपदेशती. असता प्रपंची वर्तमान, प्रसंगे प्रारब्धे ते आपन्न. ते भूतकार्य अज्ञानजन, आधी हे ज्ञान आवश्यक. सत्य ज्ञान मनंत ब्रह्म, अविद्या माया सकळ भ्रम. ते जई होईल उपरम, तई संभ्रम ज्ञानाचा. ज्याचा गेला न देहाभिमान, त्यासी म्हणे कोणते सज्ञान. अभिमानाचे अधिष्ठान, त्या नाव अज्ञान मूर्तिमंत. दयास म्हणती मायेचा पूर, दया माझी हे जगत चूर. तो हा देखत भूल संसार, अज्ञान मुलाधार तयास. अज्ञानापासाव त्याचा उद्भव, अज्ञान जंत त्याचे वैभव. एकत्वी जो अनेकत्व भाव, तया ठाव अज्ञान. किंचित प्रकाश किंचित अंधार, ऐसिया समयी मार्गीचा दोर. दोरची असता भासे विकार, भया पार वाटतसे.
ह्यात अजून एक छान उदाहरण दिलं आहे की जसं चंदनाचं झाड आहे, सुगंध तुम्हाला चंदनाचं खोड एखादं पाहिजे, पण त्याच्या मुळाशी काळसर्प दोन वेडा घालून बसलेले आहेत. ते काळसर्प म्हणजे तुमचा काम आणि क्रोध, राग आणि कामी वृत्ती. तर मग जोपर्यंत तुम्ही ते सर्प हाकलत नाही किंवा त्यांना मारत नाही तोपर्यंत तुम्हाला चंदन मिळेल का? नाही मिळणार. आता इथं कसं सांगितलं आहे की जगाचा हा मोठा प्रपंच पडला आहे, यामध्ये खऱ्या वस्तू खोट्या वस्तू सगळं विकलं जातं आणि भली माणसांची बुद्धी थकते आणि ते खोट्या वस्तूच्या मोहामध्ये पडतात. यासाठी आपल्यासोबत कोण पाहिजे? रत्नपारखी पाहिजे, म्हणजे सद्गुरूच पाहिजे की तो मग तुम्हाला खरे गोष्ट दाखवतो, बाबा हे खरं आहे, हे खोटं आहे, हे घेऊ नको, असं म्हणजेच ज्ञान आणि अज्ञान. मग पुन्हा तेच सांगितलं की अंधार उजेडाची वेळ आहे, एखादी दोरी पडलेली आहे, आपल्याला तो विखार वाटतो, साप वाटतो, आपला जीव घाबरलेला असतो. किंवा जंगलात पण एखादं काय पडलं आहे, आपल्याला रस्त्याने वाटतंय माळ पडली एखादी, आपल्याला वाटतं मोठा व्याळ आहे बाबा, म्हणजे साप आहे मोठा, व्याळ म्हणजे भुजंग. मग आपल्याकडे जर ज्ञानाचं दीप असेल खिशामध्ये गुप्त, आपण तो बाहेर काढला तर आपलं अज्ञान जातं की नाही हा साप नाही आहे, ही तर दोरी आहे. असंच हे ज्ञान अज्ञानाचं मॅटर चालूच आहे पुढं, आता काही संपत नाही अजून. तर ज्ञान अज्ञान आज समजूनच घ्या तुम्ही पण काय असेल ते. कोणास भासे सुमनमाळा, कोणास दिसे दंड डोळा, एवं हा भासाची सगळा भ्रांतीच्या सकळा निवार. केवळ आगम वचनानुसरी, जो आस्तिक्य श्रद्धानुकारी, तोच ब्रह्मज्ञानाधिकारी. नास्तिक जन्म जन्मातरी नेणेच, विश्व हे विपरीत दर्शिया भ्रम, त्याचा न फिटे जन्म मरणक्रम. ब्रह्मतत्व तया ते दुर्गम, ते अत्यंत सुगमाधिकार्या. येथे न कामी येई प्रवचन, अथवा येई वेदस्वीकरण, अथवा न मेघा ग्रंथार्थ धारण, ग्रंथावलोकन बहुश्रुतता. शब्दे होईल शब्दज्ञान, त्याने होईल का वस्तुविज्ञान. बुद्धी अतिविवेक संपन्न, वस्तून तदीन केव्हाही. श्रुतींनी मोठी बांधिली हावं, परीन लादता वस्तूचा ठाव. परतल्या ऐसे वस्तूचे वैभव, कुंटली धाव जाणीवेची. तर वस्तू याचा अर्थ ब्रह्म असा घेतलेला आहे. पुन्हा तेच सांगितलं आहे की कुणाला तो असं वाटेल फुलांचा हार पडला आहे, कुणाला वाटेल ती काठी पडलेली आहे मंद प्रकाशामध्ये. ह्या सगळ्या आपल्या भ्रांती आहेत. वेदशास्त्राच्या वचनाला अनुसरून तो आस्तिक बुद्धी धारण करतो, त्यालाच या गोष्टीचं दिसू शकतात. आणि जो उलट अयथार्थ दृष्टीने पाहतो, म्हणजे जे मूळ आहे ते बघत नाही, दुसरंच काहीतरी बघतो विश्वरूपाने, तर तो त्याचा भ्रम असतो. आता ते गाव हत्ती आला, ते ज्यांत हत्ती पाव गेले होतं ना, एक कानू देखिला, एक पाव देखिला, एक सोंड देखिली. मग ते हत्ती आला गावामध्ये, आंधळे बघायला गेले. ज्याच्या हाताला सोंड लागली तो म्हणला हत्ती मुसळासारखा आहे, ज्याच्या हाताला पाय लागला तो म्हणला हत्ती खांबासारखा आहे, ज्याच्या हाताला पाठ लागली तो म्हणला हत्ती भिंतीसारखा आहे. पण मूळ हत्ती एकत्र म्हणून असतो, तर ते आंधळ्यांना काही कळत नाही. तसेच आपण अज्ञानाने आंधळे झालेले आहोत. मग आपण वेगवेगळ्या कल्पना स्वतःच्या मनाच्या करतो आणि त्यानुसार आपण आपल्याला सोयीचा असा अर्थ घेतो. आणि मग ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याचा जन्म मरणाचा क्रम आहे तो फिटतो, संपतो. पण ज्याला नाही झालेला आहे तो मग पुन्हा त्याला हाव पडते शेवटच्या क्षणापर्यंत, आणि मग तो पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत राहतो. बरं, तिथे कुठले ग्रंथ वाचन आणि काही कामाचं नाही आहे. शब्दाने फक्त शब्दाचं ज्ञान होईल, वस्तूचं विज्ञान कळेल का? ही वस्तू काय आहे? नाही. हे तर वस्तुविज्ञान म्हणजे ब्रह्म आहे. श्रुतींनी मोठी बांधिली हावं, परीन लादता वस्तूचा ठाव. परतल्या ऐसे वस्तूचे वैभव, कुंटली धाव जाणीवेची. षडदर्शने टेकी साली, अद्यापी वादच करत राहिली. आत्मवस्तू ठाईच ठेली, शब्दानं आखळली केव्हाही. झाले मोठे शब्द पंडित, वस्तू सूर्यापुढे खद्योत. एकदा झाली या वस्तू प्राप्त, मावळे समस्त शब्द जाळ. जगी पहा अंधारे राती, दीपप्रकाश क्रिया चालती. परी सूर्योदय होता प्रभाती, उपेक्षिता दीपाते. तरी हे नवे वाचेचा विषय, येथे कैसा होईल उपदेश. म्हणून या ज्ञान निरसन ध्येय, असावे आख्याय वाक्याने. एक अस्तित्व बुद्ध्या उपासन, तेनेच आत्मा होऊन प्रसन्न.
करी निज तत्व भाव प्रकाशन, होई उपलभ्यमान उपासका. आत्म्याचे ठाई परमात्म ध्यान, दोन्ही माझी अभेद संधान. येणे परी करता उपासन, आत्मात प्रसन्न उपासका. तया नाही अन्य साधन, तेनेची व्हावे लागे प्रसन्न. साधक पाहुणी आत्मप्रवण, आत्मा त्या आपणची करी कृपा. होता ग्रंथाची विषय समाप्ती, वक्ते श्रोतयास दैव प्रार्थिती. श्रवण धर्मार्थ क्षमा मागती, ही शिष्ट रीती सर्वत्र. तैसे नव्हे या सच्चरिती, कर्तृत्व याचे न माझे माती. स्वये साईच निज कथा लिवती, लेखणी मज हाती देऊन. म्हणून मी नव्हे तो ग्रंथ करता, येथे न श्रांत कोणी मज करता. क्षमा की जे श्रोती म्हणता, आदळे माता कर्तृत्व. मज नाही येते भूषण, किंवा नातळे अंगादूषण. जेने साईच करता आपण, तयाचेने संपूर्ण हा विषय. घेऊन साईचे अनुज्ञापन, केले त्यांनी जैसे कथन. तैसे मी केले लेखन, अज्ञान विवेचन श्रवणार्थ. प्रगट करावया निज वैभव, आपुला प्रताप आपुला गौरव. प्रवेशुनी मना माझी स्वयंमेव, विषयार्थ गुरुदेव प्रकाशी. देल जो या ग्रंथादूषण, अथवा त्याचे मानी जो भूषण. ते दोन्ही मज वंद्य पूर्ण, निज नारायण स्वरूप. भक्ताची या परमहिता, स्वये निमोनी निज चरिता. हेमाड याचा हात धरोनी हाता, कथा लिहिता श्री साई. स्वये निर्मोनी निज चरिता, हेमाड याचा धरोनी हाता, कथा लिहिता श्री साई. जयाचा शरीरपतिग्रह, केवळ करावया लोकानुग्रह. खंडावया कुतर्क दुराग्रह, लोकसंग्रह रक्षावया. म्हणून हे माडता या चरणी, अनन्य भावे येई लोटांगणी. पुढील रसाळ कथाच्या श्रवणी, व्हावे श्रोतगृणी सावचित्त. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंथ विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, अज्ञान निरसन नाम. पंचशतोम अध्याय गोडहा. श्री कृष्णार्पण नमस्तु. सद्गुरू साईनाथार्पण नमस्तु. ह्यात श्रुती स्मृतींमध्ये पण वेगवेगळे अर्थ म्हणजे काय, एकमेकीशी वादविवाद आहे त्यांचा. आणि श्रुतीने मोठी हाव धरली, पण त्या वस्तूचा काही लाद तिला मिळाली नाही. ती वस्तू लादली नाही म्हणजे मिळाली नाही का, तर षडदर्शन म्हणजे आपले षड रिपू. रिपू म्हणजे शत्रू, षड म्हणजे 6. काम क्रोध मोह मद मत्सर आणि दंभ, हे जे आपले षडरिपू आहेत, त्याच्या पुढे मग तुमच्या हातामध्ये काही येणार नाही. जरी वस्तू प्राप्त झाली एकदा का, ते तुम्हाला ब्रह्म ही नावाची वस्तू प्राप्त झाली की मग जसं सूर्यापुढे काजवे असतात, तसे बाकी सगळं ज्ञान आणि शब्दाचे बुडबुडे होतात. जग पार रात्रीच्या अंधारात दिवा लावतं, पण एकदा का सूर्य उगवला की ते दिव्याचा उपेक्षा करतं किंवा दिवे घालवून टाकतं. तसंच हे तत्वज्ञान आहे. बाबांना एवढ्या सगळ्या अध्यायात त्यांनी हेच सांगितलं आहे की उपदेशाने ज्ञान मिळत नाही, ज्ञान मुळात असतं. फक्त अज्ञानाचं आवरण जे आहे तुमचं, ते तुमचं दूर केलं की तुम्हाला ज्ञान मिळतं. असं ह्यात पूर्ण अध्यायभर हीच गोष्ट फिरून फिरून सांगितलेली आहे. आणि आता शेवटी लेखक म्हणतात की बहुतेक अध्यायाच्या शेवटी किंवा आधीमध्ये लेखक म्हणतात की बाबा काय चुकलं असेल तर क्षमा करा. पण मी तर क्षमा मागणार नाही, कारण माझा काही संबंधच नाही. तर हे बाबांनीच लिहून घेतलेलं आहे. माझ्या मनामध्ये बाबा स्वतः आले आणि त्यांनी त्यांचं जे स्वचरित्र आहे ते स्वतःच्या हाताने निर्माण केलं आहे. फक्त मी निमित्त मात्र आहे. तुम्ही त्याला भूषण करा नाही तर दूषण करा, दोन्हीही मला मान्य आहे. निज नारायणाचं रूप म्हणून मी ते तुमचं घेईन. आणि अशा रीतीने इथे अध्याय समाप्त झालेला आहे. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हा आजचा अध्याय वाचता वाचता त्याचा अर्थ लावता मी पण आता दमून गेले आहे. आणि एकंदरीत 225 ओव्याचा मोठाच अध्याय आहे. इथे हा अध्याय समाप्त झाला. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.